Hello friends, good morning and welcome to the channel. Today we will learn the poem A Teenager's Prayer written by American poet J. Morse. मित्रांनो, आज आपण A Teenager's Prayer ही कविता शिकणार आहोत. Prayer is very important. Prayer lets you feel connected with your creator, that is God, and gives you a feeling of security that He is always near you. He is always with you. Prayers help you stay grounded, have gratitude, and reminds you that you are part of God. Prayers open the communication line for God to speak to you. मित्रांनो, प्रार्थना ही खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही त्या प्रार्थनेतून या सृष्टीचा निर्माता आहे त्याच्याशी जोडले जाता. त्यातून एक तुम्हाला सुरक्षिततेची भावना मिळते, जेणेकरून ईश्वर हा आपल्यासोबत आहे, तो आपल्यासोबत नेहमी आहे ही भावना प्रार्थनेतून मिळते. त्यासोबतच तुम्ही आपली कृतज्ञता प्रार्थनेतून ईश्वराला व्यक्त करत असता. प्रार्थना ही तुमच्या आणि ईश्वरातील संवादाचा एक धागा बनू शकते. अशीच एक प्रार्थना आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. इन द बिगिनिंग वी विल स्टडी अबाउट द पोएम. In the poem A Teenager's Prayer, the poet is taking the place of a teenager to talk about their feelings. The central idea of the poem is a teenager's desire to be able to make right decisions that will help him to lead to success in his life. The teenager requests God to help him in his journey of life and stay with him as he has to take important decisions every day. मित्रांनो, अ टीनेजर्स प्रेयर या कवितेत कवी एका किशोरवयीन मुलाच्या भूमिकेत आहे. तो ईश्वराला मागणी करत आहे की ईश्वराने त्याच्यासोबत राहावं, त्याला मदत करावी, कारण त्याला आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय घ्यायचे आहेत आणि जे निर्णय घेतल्यामुळं त्याला त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळणार आहे. या कवितेतील जो किशोरवयीन आहे तर तो ईश्वराला मदत मागत आहे, कारण त्याच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्याला काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत. द पोएम हॅज 5 स्टांजाज अँड ईच स्टांजा इज सेपरेटेड इन 4 लाईन्स. द पोएम हॅज ABCB ॲज अ राईम स्कीम. द पोएम ब्युटिफुली कन्वेज अ टीनेजर्स इनर फिलिंग्स. या कवितेला 5 कडवे आहेत आणि प्रत्येक कडव्यात 4 ओळी आहेत आणि या कवितेची जी राईम स्कीम आहे तर ती ABCB अशी आहे. चला तर मग स्टांजा वाईज आपण या कवितेचं विश्लेषण पाहूया. फर्स्ट स्टांजा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. द पोएट सेज ईच डे इज न्यू बिगिनिंग अँड ही हॅज टू टेक न्यू डिसिजन्स. They are easy or difficult. He has to walk on the right path. मित्रांनो, पहिल्याच कडव्यामध्ये या कवितेतील जो टीनेजर आहे, स्पीकर आहे, तर तो म्हणतो की प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि त्याला प्रत्येक दिवशी काही नवीन निर्णय घ्यायचे आहेत. मग ते सोपे असतील किंवा कठीणही असतील, त्या निर्णयातून त्याला आयुष्याचा एक योग्य मार्ग निवडायचा आहे. मित्रांनो, सोबतच आपण या ओळी दरम्यान त्या ओळीमध्ये असलेले फिगर्स ऑफ स्पीच सुद्धा या स्क्रीनवर पाहूया. त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ केला जाणार नाही. प्रत्येक कडव्या दरम्यान त्या कडव्यात असलेले फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला स्क्रीनवर दिसतील. सेकंड स्टांजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड that leads to great distress. Here in the second stanza, the poet talks about 2 paths. One path can lead him to great success, while the other will lead to distress. He says about the teenager's dilemma to choose one among them. या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी आयुष्यातील 2 मार्गाबद्दल चर्चा करत आहे. त्यातील एक मार्ग हा त्याला यशाकडे घेऊन जाणारा आहे, तर दुसरा मार्ग हा त्याला अपयशाकडे किंवा दुःखाकडे घेऊन जाणारा आहे.
तर तो अशा दुविधेमध्ये आहे की त्यापैकी त्याने कोणता मार्ग निवडावा. थर्ड स्टांजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर what is right, bring out the best in me. In the third stanza, the poet is talking about a teenager's prayer to God. The teenager asks God to make him see things clearly. He requests God to help him to choose the correct path and also asks to give him the strength to bring out the best in him. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या कडव्यामध्ये कवी किशोरवयीन मुलाच्या ईश्वराकडे केलेल्या प्रार्थनेबद्दल बोलत आहे. तो मुलगा ईश्वराकडे मागणी करत आहे की त्याला सर्व गोष्टी स्पष्ट दिसाव्यात. तो ईश्वराला विनंती करतो की त्याला ईश्वराने योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत करावी आणि त्यासोबतच त्याला एवढं बळही द्यावं की जेणेकरून त्याच्यातील जे काही सर्वोत्तम आहे तो ते बाहेर आणू शकेल. फोर्थ स्टांजा. Help Lord to just say no when temptations come my way, that I might keep my body clean and fit for life each day. Here in the fourth stanza, he prays God to make him stay away from the temptations, which can make him weak. He prays God to make him strong physically and mentally. He wants to be healthy to meet the challenges in his life. चौथ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की तो मोहांना बळी पडू नये, कारण मोहांना बळी पडला तर तो दुबळा होईल आणि म्हणून तो ईश्वराला मागणी करतो की ईश्वराने त्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवावं, कारण दैनंदिन आयुष्यामध्ये त्याला अनंत आव्हानाचा सामना करायचा आहे. फिफ्थ स्टँजा. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. In the last stanza, the teenager who is looking into future and making prayer to God that he will be happy due to the success he achieves in his life. It would be possible only because of God, who showed him the right path and listening his prayers. पाचव्या कडव्यामध्ये कवी आपल्या भविष्याकडे पाहतो आणि तो ईश्वराला प्रार्थना करतो की जेव्हा भविष्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये यश येईल तेव्हा ते केवळ ईश्वरामुळे शक्य झालेलं असेल, कारण ईश्वराने त्याला योग्य रस्ता दाखवलेला असेल, योग्य मार्ग निवडायला मदत केलेली असेल आणि त्याच्या प्रार्थना ऐकलेल्या असतील. आणि म्हणूनच तो जेव्हा त्याचे किशोरवयीन वर्ष संपतील तेव्हा तो आयुष्यात जेव्हा यशस्वी होईल तर ते सर्व श्रेय तो ईश्वराला देऊ इच्छितो. इन दिस वे वी शुड कन्क्लूड today's video. I hope you would have learned something new from this video. We will meet in the next video with a new topic. If you like the video, please do share with your friends.